सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 167 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता संध्याकाळी तन्वी आणि अर्जुन एकत्र बेडरूममध्ये होते. अर्जुन बेडवर झोपला होता. तन्वी आर्यनला बाजूला झोपवायला पाळण्यामध्ये आणि ती त्याच्याकडे आली. अर्जुनने दोन्ही हात उंचावले आणि तिला डोळ्यांनीच इशारा केला जवळ येण्याचा. आणि तन्वी त्याच्या मिठीत गेली आणि खूप घट्ट त्याला चिकटून झोपली. 1-2 मिनिट ती तशीच तिथेच थांबली आणि थोड्याच वेळात तिच्या हुंदक्यांचा आवाज आला. अर्जुन चकित होऊन म्हणाला, तनू तू रडतेस? त्यानं तिचा चेहरा वळवण्याचा प्रयत्न केला स्वतःकडे, पण ती त्याला चेहरा दाखवतच नव्हती. तनू काय झालं? बास ना आता, किती रडशील? ती म्हणाली, रडू दे मला. या बेडरूममध्ये तुझ्याशिवाय हे 8-10 दिवस मी कसे काढले हे मलाच माहीत आहे. आता तुला पुन्हा इथे माझ्या शेजारी पाहून माझ्या भावना काय आहेत हे तुला कसं सांगू अर्जुन? अर्जुनला आता काय बोलावं ते कळतच नव्हतं. खूप इमोशनल होती ती त्याच्या बाबतीत. अर्जुनला जर काही झालं असतं तर तिचं काय झालं असतं याची कल्पनासुद्धा करवत नव्हती आता त्याला. मग त्यानं तिच्या ओठांवर किस केला आणि म्हणाला, तनू मी इथं परत तर आलोय, पण काहीतरी मिसिंग आहे ग, काहीतरी बदललं आहे इथं. ती सावरली आणि म्हणाली, कुठे काय? काहीच नाही बदललं, सगळं जशाच्या तसं आहे. अर्जुन म्हणाला, अगं नाही तनू, मला काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. असं म्हणून तो उठून इकडे तिकडे शोधू लागला. तिला तर काहीच कळत नव्हतं की तो काय करतोय. अर्जुन, अरे काय शोधतोय मला सांग. तनू, ते तुला नाही सांगता येणार आणि तुला सापडणारही नाही, मलाच शोधावं लागेल. असं म्हणून तो कपाटात, बेडखाली, बाथरूममध्ये, गॅलरीमध्ये, ड्रॉवरमध्ये सगळीकडे शोधत होता. तिला तर कळतच नव्हतं की तो काय शोधत आहे. आणि आता त्यानं फ्लॉवर पॉटमध्ये सुद्धा पाहिलं आणि मग पाण्याचा मग घेतला आणि तो उलटा केला आणि त्यात पाहिलं आणि सगळं पाणी अर्ध जमीनवर आणि अर्ध अर्जुनच्या शर्टवर सांडलं. ओ तेरी, हे काय झालं? असं म्हणत अर्जुननं कमालीची कॉमेडी ॲक्शन केली आणि तन्वी खूप हसायला लागली. ओ माय गॉड अर्जुन, तू पण ना बुद्धू आहेस एकदम, असं म्हणून ती खूप हसत होती. आणि तिला हसताना पाहून तो तिच्याजवळ आला आणि तिला मिठीत घेऊन म्हणाला, आत्ता सापडलं. तन्वी हसतच म्हणाली, काय सापडलं? अर्जुन म्हणाला, तुझी ही क्यूट प्यारवाली स्माईल. असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतली. मी आल्यापासून मिस करत होतो आपल्या या बेडरूममधली तुझी ही स्माईल. तू सारखी रडतच आहेस. आणि मग ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, अर्जुन मी काय करू रे? मला माझ्या इमोशन्स लपवता येत नाहीत. ऑफिसला गेल्यावर बाहेर असताना फार रोखून धरत होते स्वतःला, पण इथे आले की रडून मोकळी व्हायची. मग तो म्हणाला तिच्या केसांवरून हात फिरवत, डोंट वरी, मला माहीत आहे. तनू मला माहीत आहे तुला खूप मोठा धक्का बसला आहे, बट आय प्रॉमिस, मी तुला वचन देतो की यापुढं असं कधीच नाही होणार. आता एकही क्षण मी तुझ्यापासून दूर राहणार नाही. त्यानं तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला सारत तिच्या कपाळाकडे पाहिलं आणि म्हणाला, तनू तू ते इतर लेडीज लावतात तसं का नाही लावत इथे कपाळावर? ती म्हणाली, सिंदूर का? तो म्हणाला, हो. तू का नाही लावत? रिया कशी लावते बघ बरं, सुंदर दिसते ना ती. मग तू सुद्धा खूप सुंदर दिसशील अजूनच. तन्वी म्हणाली, तुला आवडेल मी सिंदूर लावलेलं? अर्जुन म्हणाला, जे केल्यावर तू सुंदर दिसशील आणि माझं तुझ्यावरचं प्रेम आणखीनच वाढेल, ती प्रत्येक गोष्ट मला आवडेल. पण तू का नाही लावत? अर्जुनचं वागणं आता फारच वेगळं होतं. ॲक्सिडेंटच्या अगोदर जे तो करत नव्हता ते आत्ता करत होता. एवढे दिवस झाले लग्नाला, जवळजवळ 2.5 वर्ष, पण तो कधीच तिला म्हणाला नव्हता सिंदूर लाव. उलट ती मॉडर्न राहिली तरच त्याला जास्त आवडायची, कारण ती हॉट दिसायची. मग तन्वी म्हणाली, आपलं लग्न रजिस्टर झालं ना, आणि लग्नात जेव्हा नवरा बायकोच्या भांगात कुंकू भरतो तिथपासून सुरुवात करतात सिंदूर लावायला.
तो विधी असतो ना, सिंदूरदानाचा. पहिला सिंदूर नवऱ्याने लावायचा असतो बायकोला. कुणाल आणि रियाचा तो विधी झाला आहे. तो म्हणाला, ओ आय सी, असं असतं का ते? मग आण इकडे, मी आत्ता लावतो तुला सिंदूर. ती म्हणाली, अर्जुन, अरे घरात कुंकू नाही, आपल्या घरात देवपूजा कोण करतच नाही ना, आणि मी सिंदूर लावत नाही, त्यामुळे सिंदूरसुद्धा नाही आता आपल्या घरात. पण मी उद्या घेऊन येईन, मग लाव तू. अर्जुन तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, ओके, सिंदूर उद्या लावीन, पण आता हाच सिंदूर समज. असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा तिच्या कपाळावर किस केला. किती ते प्रेम होतं त्याचं तिच्यावर, अगदी मोजता न येणारं, प्रसंगी मारायला आणि मारायला तयार असणारं. ती त्याची 1 नाही 7 नाही तर जन्मोजन्मीची सोबती होती, त्याची जान होती, आणि तो तिचं हार्ट होता. मग तो तिला म्हणाला, तनू, दमली असशील ना, झोप आता. उद्या ऑफिसला जाणार आहेस ना? ती म्हणाली, नाही, उद्या मी ऑफिसला नाही जाणार. तो म्हणाला, का गं? ती म्हणाली, अर्जुन, उद्या आपण पूजा करणार आहोत मंदिरामध्ये, म्हणून मी घरीच थांबणार आहे. आपण सगळेजण जाणार आहोत. तो म्हणाला, का आणि कसली पूजा? ती म्हणाली, तू लवकर बरा व्हावास म्हणून मी मंदिरात गेले होते आणि तिथेच म्हणाले होते, तुला बरं वाटलं की आपण एकत्र मिळून जोडीनं पूजा घालणार. देवानं माझं ऐकलं, म्हणून आता आपण पूजा घालायची. अर्जुन हसून म्हणाला, तनू, हे तू बोलतेस? तुझा यावर विश्वास आहे? पूजा अँड ऑल? ती नाराज होऊन म्हणाली, अर्जुन, जेव्हा सगळेच रस्ते बंद होतात आणि आपल्या हातात काहीच नसतं आणि कुठलाच आधार उरत नाही, तेव्हा फक्त त्याला शरण जातात. मला देवाची आठवण आली, कारण माझा देव माझ्यासोबत नव्हता, तू माझ्यासोबत नव्हता, म्हणून मी त्या देवाला प्रार्थना केली आणि माझा देव मला परत मिळाला. असं म्हणत पुन्हा तन्वी इमोशनल झाली आणि पुन्हा रडायला लागली. आणि आता तिचं ते बोलणं ऐकून अर्जुनसुद्धा इमोशनल झाला. तिनं तर त्याला खूप मोठा दर्जा दिला होता. ती प्रेम करते त्याच्यावर हे त्याला माहीत होतं, पण इतकं जास्त की पुन्हा त्याला देवाचा दर्जा दिला होता. तो तिला म्हणाला, तनू, मला माहीत होतं की मी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, पण इतका जास्त इम्पॉर्टंट असू शकतो हे नव्हतं माहीत. आणि यासाठी मी फक्त आता एकच करू शकतो आणि माझ्या फिलिंग तुला सांगू शकतो. तिने तिच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि अर्जुनने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तन्वी अर्जुन पुन्हा एकदा एकमेकांना डीप किस करू लागले. अगदी हृदयाच्या तळापासून ते एकमेकांना फील करत होते. आता सकाळ झाली. तन्वीला त्या मंदिरामध्ये पूजेची सगळी तयारी करायला सांगितली होती. तिने पूजेसाठी करतात तसा गेटअप केला होता. लाल रंगाची साडी, हिरव्या बांगड्या, आजची तिची टिकली थोडी मोठी होती आणि तिचे मीडियम साईजचे केस एक क्लच लावून मागे मोकळे सोडले होते आणि त्यावर गजरे घातले होते. वाव, काय सुंदर दिसत होती तन्वी, एकदम लाजवाब. डिलिव्हरीनंतर ती काहीशी जाड झाली होती. गाल अजूनही गोबरस होते आणि पांढरा शुभ्र रंग आणि ओठांना लाल शेडची लिपस्टिक. आणि अर्जुन सरांनी अजून पाहिलं नव्हतं तन्वी मॅडमना, नाहीतर तोंडात तोंड घालून त्यांचा समाचार अर्जुन सरांनी घेतला नसता असं झालंच नसतं. आजचा लुक तर पूर्ण भारतीय लुक होता. खूप पवित्र आणि सोज्वळ आणि मॅच्युअर वाटत होती. ती तयार होऊन रियाच्या रूममधून येत होती. त्या नणंद भाऊजाईंनी आज काहीतरी ठरवलं होतं. मग तन्वी म्हणाली, रिया, चला आता निघूया. आणि रिया हसून म्हणाली, दीदी, आता तुमचं काही खरं नाही. तन्वी म्हणाली, का गं, असं का म्हणतेस? दीदी, अहो, तुम्ही किती सुंदर दिसताय. दादानं पाहिलं तर तुमची सुटका नाही, तुम्हाला पुन्हा लिपस्टिक लावावी लागणार. आणि तन्वी हसून लाजत म्हणाली, गप्प बस, नॉटी गर्ल. उशीर होईल, खाली ये पटकन. असं म्हणून तन्वी पटपट जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली येत होती. चालता चालता तिचा पदर व्यवस्थित करत होती. तिनं वन साईड पदर घेतलेला पदर सावरत ती खाली येत होती आणि अचानक तिच्या पदराचं खालचं टोक तिच्या पायात आलं. त्याचा गोंडा तिच्या सँडल खाली आला आणि ती तोल जाऊन पडणार इतक्यात
अर्जुन सरांनी तिला अलगद मिठीत झेलली आणि तिनं तर आता कपाळमोक्ष नक्कीच होणार म्हणून घट्ट डोळे मिटून घेतले होते आणि अर्जुन तिच्याकडे शांत नजरेनं बघत होता. काही क्षण असाच गेला. त्याची नजर तिच्या टिकलीपासून तिच्या आयब्रोवरून, गालांवरून, ओठांवरून फिरत होती आणि त्यानं तिला तशीच बेडरूममध्ये नेली. तिने डोळे उघडले तर अर्जुन तिच्याकडे भान हरवून पाहत होता आणि आता तन्वी म्हणाली, आता माझं काही खरं नाही. रिया म्हणाली, तसंच होणार. अर्जुनचा इरादा काही ठीक दिसत नाही. तो तर त्याचा नेहमीचा जन्मसिद्ध हक्कच आहे. ती अशी तयार झाली की तिची लिपस्टिक त्याच्या ओठांनी पुसून काढणं. मग ती म्हणाली, अर्जुन सोड मला, उशीर होतोय आपल्याला. अर्जुननं तिला खाली सोडली. ती तिथून लाजून खाली मान घालून निघाली. तसं त्यानं तिचा हात पकडला आणि ती म्हणाली, अर्जुन सोड ना प्लीज. अर्जुननं तिला हिसका देऊन जवळ घेतली आणि मिठीत घेऊन म्हणाला, इतनी भी जल्दी क्या है जाने मन, कभी कभी फुर्सत से तुम मिला करो हमसे, हमारे लिए भी थोड़ा वक्त निकाला करो. आणि ती खूप लाजून चूर होऊन म्हणाली, हमारी सारी उम्र आपके लिए है जनाब, सिर्फ वक्त ही नहीं, हम पूरे जिस्म और जान से आपके हैं. अर्जुन म्हणाला, अगर ऐसी ही बात है तो मुझे हक बनता है. असं म्हणत तो तिच्या तोंडात तोंड घालायला लागला आणि तिनं हात आडवा लावला आणि म्हणाली, हक तो आपको है, पर थोड़ा वक्त का भी ख्याल रखिए ना. अर्जुन म्हणाला, अब हर वक्त हमारा ही है, मौका भी है, मौसम भी है, और हम भी तयार है. असं म्हणत त्याने पुन्हा त्याचं तोंड तिच्या तोंडाकडे नेलं आणि ती त्याला अडवत म्हणाली, अर्जुन नको ना बेबी प्लीज, खूप उशीर होईल आपल्याला. तनू प्लीज प्लीज बेबी, आय कांट वेट, मला एक डीप किस करू दे ना. असं अर्जुन म्हणाला. ती म्हणाली, अर्जुन नको ना प्लीज. तो म्हणाला, मग तू इतकी ब्युटिफुल का दिसतेस, माझा काही दोष नाही यामध्ये. अर्जुन आपल्याला पूजेला जायचं आहे, पार्टीत जायचं असतं तर मी तुझं ऐकलं असतं. प्लीज प्लीज नको ना बेबी. तू तुझ्या तनूचं पण नाही ऐकणार. आणि आता अर्जुन सरांनी चक्क ऐकलं, तेही या अशा वेळी. त्यांची शिकार त्यांच्या पूर्ण ताब्यात असताना काहीच न करता ते सोडतील असं कधी झालंच नव्हतं. पण आता त्यांनी त्यांच्या बायकोचं ऐकलं. खूपच शहाण्यासारखे वागत होते अर्जुन सर. आणि अर्जुन म्हणाला, ओके ये हमारा कर्ज रहा आप पर मिसेस अर्जुन, पुन्हा व्याजासकट वसूल करणार. ती हसली. तिनं आर्यनला उचलून घेतला आणि बाहेर गेली. आणि अर्जुननं एक फोन लावला आणि म्हणाला, हॅलो, आता मी जे सांगतोय ते नीट ऐक. मी सांगतो त्या ठिकाणी सगळं साहित्य आणून रेडी ठेवायचं. अतुल चकित होऊन म्हणाला, व्हॉट अर्जुन सर, तुम्ही हे सगळं लग्नाचं साहित्य कशाला मागवताय? लग्न करते की काय कोण? आणि अर्जुन म्हणाला, लग्नच करतोय माझ्या स्वीट हार्टसोबत, तेही पूर्ण विधीसोबत. अर्जुन असं म्हणाला आणि अतुल फार एक्साइट झाला आणि म्हणाला, वाव, पहिल्या लग्नात मी विटनेस होतो, आता सुद्धा मला आय विटनेस व्हायचा आहे तुमच्या लव्ह स्टोरीचा. आणि मला सोडून तुम्ही लग्न करत होता? अर्जुन सर, दिस इज नॉट फेअर. अर्जुन म्हणाला, मलाच माहीत नव्हतं. हे मी आत्ताच ठरवलं आहे. आणि मी ठरवलं की ठरवलं. आणि तन्वीला यातलं काहीच सांगू नको, ते सरप्राईज आहे तिच्यासाठी. आणि अतुल म्हणाला, यस बॉस. आणि वरातीमध्ये नाचायला सगळा स्टॅप घेऊन येऊ का? अर्जुन म्हणाला, नाही, काही गरज नाही, तू एकटाच पुरेस आहे, लवकर ये, आम्ही निघालोय घरून. असं म्हणून फोन ठेवला. आणि अतुल हसून म्हणाला, काय हटके जोडी आहे यार ही. बायकोनं संध्याकाळी नवऱ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे आणि त्याआधीच नवऱ्यानं बायकोसाठी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे. आणि मला मात्र सगळं माहीत आहे, कारण माझ्याशिवाय या जोडीचं पानच हलत नाही. वाह वाह रामजी, क्या जोडी है बनाई. अर्जुन सर और तन्वी मॅडम की दूसरी शादी की बधाई हो बधाई. चला अतुल, पटकन लागा कामाला, नाहीतर हे वाघ वाघीन फाडून खातील तुला. 2 सरप्राईज आणि मी एकटा काय काय करू यार. असं म्हणून अतुल पळतच निघाला.